नमस्कार. 2 दिवसापूर्वी आपण ग्रहणाविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ पब्लिश केला होता YouTubeवर आपल्या आणि त्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न आले लोकांकडून. तर आपण हा काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे आपण काही कन्सेप्ट वापरले होते, शब्द वापरले होते, त्याचे अर्थ लोकांनी विचारले आणि साधना किंवा जप तप का करायचं याच्याबद्दल पण प्रश्न विचारण्यात आले होते. तर त्याच्यासाठी हा परत एक व्हिडिओ मी तयार करतोय. तर परत एकदा त्या वेळा सांगतो मी आणि त्या शब्दांचे अर्थही मग सांगेन. तर स्पर्शाची वेळ आहे 15:20 म्हणजे दुपारी 3:20. सम्मिलन 16:34. मध्य जो आहे तर तो 17:04. उन्मिलन 17:33 आणि मोक्ष 18:48 ह्या वेळ आहेत. तर हे जे शब्द आहेत ह्याचे अर्थ काय, तर स्पर्श म्हणजे ज्या वेळेस ती चंद्रावर सावली पडायला सुरुवात होईल त्यावेळेला स्पर्श असं म्हणतात. आणि सम्मिलन म्हणजे पूर्ण चंद्रावर सावली पडली आता आणि आपल्याला चंद्र दिसतच नाहीये तर त्याला सम्मिलन असं म्हणतात. आणि मध्य काय आहे की ती सावली अगदी मध्यावर आलेली आहे. म्हणजे जसं एक माळेमध्ये आपण एक छोटा मणी खाली घातला आणि त्याच्यावर एक मोठा मणी ओवला तर खालचा जो मणी आहे तो दिसणार नाही आपल्याला. तर त्या पद्धतीने आणि दोघंही अगदी मध्यावर आहेत, सेंट्रल आहेत दोघं, तर त्याला मध्य असं म्हटलेलं आहे. उन्मिलन म्हणजे उमलणे किंवा दिसायला सुरुवात होणे, हळूहळू परत ती सावली सरकत सरकत चंद्रापासून वेगळी व्हायला सुरुवात होईल, अगदी सुरुवात झाली तर त्याला उन्मिलन असं म्हणतात. आणि मोक्ष म्हणजे ती सावली परत पूर्ण निघून गेली आणि आपल्याला संपूर्ण चंद्रदर्शन होत आहे तर त्या स्थितीला मोक्ष असं म्हणतात. म्हणजे ग्रहण सुटणे असं पण त्याचं अगदी बोलीभाषेत अर्थ आहे. तर हे ह्या 5 शब्दांचे मी अर्थ सांगितले. आता दुसरा जो प्रश्न होता तर त्याचा अर्थ असा आहे की साधना का करायची, तप का करायचा. तर त्याचे जे कारण आहेत तर ते मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर जसं आता आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की साधना कधी करतात. खास आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवतो पहाटे तर तो संधिकाल असतो. म्हणजे अंधार संपून उजेड पडायला सुरुवात होते, त्याला संधिकाल म्हणतात. आणि संध्याकाळी पण ही स्थिती असते की सूर्य मावळायला लागतो आणि हळूहळू अंधार पडणे सुरू होतं. ह्या दोन्ही काळाला संधिकाल असं म्हणतात. बऱ्याचदा आपल्या जर लक्षात आलं नाही तर सकाळ आणि संध्याकाळची जवळपास स्थिती सारखी दिसते. आपण जर अचानक बघितलं, काही लोक दुपारी झोपतात आणि उठल्यानंतर त्यांना सकाळ झाल्यासारखा भास होतो. तर अशी जी स्थिती असते तर त्याला संधिकाल असं म्हणतात. तर ह्या काळामध्ये काय असतं की तुम्हाला माहिती आहे की उजवा जो आपला स्वर आहे, उजव्या नाकपुडीतून ज्यावेळेस आपण श्वास घेतो तर त्याला सूर्यनाडी असं म्हणतात. आणि जी डावी आहे नाकपुडी आपली तर त्याला चंद्रनाडी असं म्हणतात. तर चंद्र हे मनाचं प्रतीक आहे, मनाचं कारक समजला जातो. आणि सूर्य हे आत्म्याचा. तर आत्मा आणि मन आणि हे दर 24 मिनिटांनी आपला श्वास बदलत असतो. 24 मिनिट उजव्या नाकपुडीतून आणि 24 मिनिट डाव्या नाकपुडीतून आपण श्वास घेतो. तर मधले काही सेकंद जे असतात ज्यावेळेस ते शिफ्ट होतं उजवा आणि डाव तर त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. म्हणजे दोन्ही नाकपुडीतून त्यावेळेस श्वास आपण घेत असतो. तर ही स्थिती खूप चांगली समजली जाते आणि याच्यात एकाग्रता चांगली होऊ शकते. तर ही झाली आपल्या शरीराची, आपल्या मानवी शरीराची ही स्थिती झाली. तर अशी स्थिती निसर्गाची पण असते. तर ती जसं संधिकाल आपण सांगितलं सकाळी आणि संध्याकाळी त्यावेळेस अशी स्थिती असते. सुषुम्ना, निसर्गाची सुषुम्ना असं त्याला आपण म्हणू शकतो. आणि अशी स्थिती अमावस्येला पण असते की चंद्र आणि सूर्य एका ह्याच्यात येतात, राशी अंश काला विकला, आणि पौर्णिमेला समोरासमोर येतात. तर ह्या गोष्टीला म्हणजे निसर्गाची सुषुम्ना लागली असं आपण म्हणतो. म्हणून अमावस्या पौर्णिमेचं जसं महत्त्व आहे तसंच ग्रहणाचं पण महत्त्व आहे. कारण ह्या स्थितीमध्ये ग्रहणाच्या वेळेस हे तिन्ही ग्रह एका लाईनमध्ये येणार आहेत आणि म्हणून ते सावली पडणारे, म्हणून ग्रहण दिसणारे. तर ह्या काळामध्ये जी साधना आपण करतो तर त्याचं अनेक पटीने पुण्य असतं, अनेक पटीने त्याचं फळ मिळतं. आणि दुसरी गोष्ट आपली एकाग्रता होती.
आपल्या शारीरिक संतुलनासाठी पण ते आवश्यक आहे, सायंटिफिकरित्या जर आपण विचार केला तर. आणि मनाची आणि आपल्या आत्म्याची एकरूपता व्हावी. आणि ह्या काळात जर आपण आपले जर पूर्वी जे आपण जप करतो किंवा कोणी हे घेतलेलं असतं उपदेश, किंवा आपण ज्याला म्हणतो दीक्षा घेतलेली, असे काही गुरुमंत्र असतात, त्याचं जर आपण जप केला तर त्याचं फळ जास्त मिळतं आणि ते रिन्यू होतात, पॉलिश्ड होतात. म्हणजे आधीचं जे पुण्य आहे त्याच्यात हे आणखीन भर पडते आणि ते अजून प्रभावी ठरतात, अजून त्याचं इफेक्ट वाढतो आणि ते एनरिच होतात. ह्याकरता ही साधना केली जाते. म्हणजे जसं आपण सकाळी संध्याकाळी करावा म्हणतो संधिकाला, तसाच हा प्रकार आहे. आणि जास्तीत जास्त निसर्गाची सुषुम्ना लागली आणि आपणही साधना करताना 24 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त केली तर किमान एकदा तरी आपली सुषुम्ना लागते आणि त्या काळात हा जप फार महत्त्वाचा ठरतो. म्हणून ग्रहण काळामध्ये जप, तप, दान वगैरे करावं असं सांगितलेलं आहे. तर हे प्रश्न विचारले होते आणि त्याचं माझ्या माहितीप्रमाणे मी उत्तर दिलं. तर आपल्याला कसं वाटलं त्याचे कॉमेंट्समध्ये आपण सांगावं. त्याच्यानंतर आपण साधना केली का, तर ती मला तुम्ही ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर कॉमेंट करून सांगावं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.